प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन। बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा तालुक्यामध्ये प्रहारचे आंदोलन करण्यात आले। यामध्ये 7/12 कोरा, शेतकरी हमीभाव, भूमिहीन मजूर, दिव्यांग, निराधार महिला अशा मागण्या धरून गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नैनपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नैनपूर, देवरी, गोंदिया, नागपूर, रायपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन रस्त्यावर उतरून प्रहार कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। 7/12 कोरा करा, अपना भिडू बच्चू कडू अशा घोषणाबाजी करत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन सहभागी झाले होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। शेतकऱ्याच्या 7/12 कोरा चला चला, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। तरी दखल घेतली नाही आणि मोजरीला मग 7 दिवस वंदनीय बच्चू कडू साहेबांनी अन्नत्याग आंदोलन केलं। त्याच्यात माननीय बावनकुळे साहेबांनी त्याचं नेतृत्व केलं। त्यांनी तो आंदोलन सोडवण्यासाठी ते तिथं एकत्रित आले। त्याच्यानंतर त्यांनी एवढे शब्द दिले की आम्ही एक समिती गठीत करतोय, पण त्या समितीमध्ये काही फायदा झालेला नाही, पण सरकार अजून काही दखल घेत नाही। दुसरी गोष्ट, या भागातली देवरी तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये अजूनही रब्बी हंगामाच्या धानाला पैसे मिळाले आहेत। ते नापता दुसरा विषय आहे, अजूनही बोनसचे पैसे मिळाले आहेत। अजून दिव्यांग बांधवांना 6 महिने अजित पवार साहेबांनी जो शब्द दिला होता की आम्ही दर महिन्याला पैसे, प्रत्येक महिन्याला पैसे टाकू, पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही। आमची एकच मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आमच्या एकनाथ साहेबांना विनंती आहे, अजित पवार साहेबांना विनंती आहे, आम्हाला काही नको, आमच्या शेतकरी मालाला हमी भाव द्या। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या मालाला पेरणी ते कापणीपर्यंत एव्हरेजच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र मेंढपाळ आहेत आमच्या दिव्यांग बांधवांना आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा त्याबद्दल आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी आम्हाला 1500 कॅबिनेट मीटिंगमध्ये 2,500 रुपये मानधन वाढवलं। आम्ही त्यासाठी सलाम करतो मुख्यमंत्री साहेबांचा, पण आमची 2,500 नाही, दिव्यांगाचे किमान 6,000 व्हायला पाहिजे। आणि आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर धानाचे बोनस शेतकऱ्यांचे टाकावं। तर दुसरी गोष्ट आहे, जे थकीत जो रब्बी हंगामाचे पैसे आहेत त्यांना, कारण की शेतकरी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।